बातमी नागपुरात आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख नागपुरात आणण्यात आलेली आहेत। लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून वाघनख 3 वर्षांसाठी महाराष्ट्रामध्ये आणण्याबाबतचा करार करण्यात आला। या करारानुसार वाघनख लंडनहून विशेष विमानाने मुंबईमध्ये आणण्यात आली। राज्यामधील जनतेला ही वाघनख पाहता यावीत यासाठी टप्प्याटप्प्याने 4 वस्तू संग्रहालयामध्ये ती ठेवण्यात येणार आहेत। मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, साताऱ्यामधील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आणि आता नागपूरमधील सेंट्रल म्युझियममध्ये वाघनख ठेवण्यात येणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात असतील। तसंच अनेक शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन सुद्धा भरवण्यात आलेलं आहे। या प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाल्याची माहिती मिळते। नागपूरनंतर कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये ही वाघनख ठेवली जातील। या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी। आपण पाहूयात। मध्यवर्ती संग्रहालयामध्ये आज एक विशेष आकर्षण आहे। इथे शिवशस्त्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ह्या प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे आणि आपण पाहू शकतो ज्या पद्धतीनं सजवण्यात आलेलं आहे। मध्यवर्ती संग्रहालयामध्ये आपण पाहू शकतो रंगीत चित्र वाघनखाचं लावण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेलं वाघनख हे लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथून